नमस्कार मित्रांनो, आपण जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत असाल किंवा आपली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर झालेली असेल आणि आपल्याला एक सक्सेसफुल इलेक्ट्रिकल इंजिनियर जर बनायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर कोणते कोणते स्कोप्स आहेत, कोणकोणत्या करिअर ऑप्शन्स आपल्याला ओपन आहेत. तर मित्रांनो, इलेक्ट्रिकलची पदवी म्हणजेच डिग्री पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर अशा 3 फील्डमध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. चला तर बघूया. पब्लिक सेक्टर, PSU असं सुद्धा या सेक्टरला ॲब्रिव्हिएशन्स आहे. पब्लिक सेक्टरमध्ये पहिली कंपनी ही पॉवर ग्रिड कंपनी आहे. माझ्या माहितीनुसार या कंपनीचं स्टार्टिंग पॅकेज हे 1 लाख पर मंथ मीन्स 12 लाख ॲन्युअल पॅकेज असतं. त्यानंतर भेल ही कंपनी आहे. भेल या कंपनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे पॅकेजेस असणार आहेत. इंडियन ऑइल ही सुद्धा एक तिसरी नामांकित कंपनी आपल्या या पब्लिक सेक्टरमध्ये बघायला मिळतं. तसेच NTPC, इंडियन रेल्वे आणि ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन्स म्हणजेच ONGC. तर पब्लिक सेक्टरमध्ये खूप बोटावर मोजण्या इतक्या कंपन्या आहेत आणि या पब्लिक सेक्टरच्या कंपन्यांमधील जी इलेक्ट्रिकल इंजिनिअरची वर्क प्रोफाईल आहे ती सुद्धा खूप चांगली असतं. चला तर बघूया गव्हर्नमेंट सेक्टर. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इस्रो ही पहिली नामांकित कंपनी येतं. DRDO मध्ये सुद्धा आपण ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून एंट्री करू शकतो. तसेच CSIR, बार्क, PWD, स्टाफ सिलेक्शन कमिशन्स, CPWD आणि महाराष्ट्रातील मुलांसाठी महा डिस्ट्रीब्युशन्स, ज्याला आपण महावितरण असं म्हणतो, ट्रान्सको, त्यानंतर जेनको, यासुद्धा स्टेट गव्हर्नमेंट लेवलच्या एक्झाम्स आपण देऊ शकतो. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर आपण कशाप्रकारे गव्हर्नमेंट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरकडे जाऊ शकतो याचा रोडमॅप आपल्याला इथे बघायचा आहे. कशाप्रकारे आपण या सेक्टरपर्यंत पोहोचू शकतो. तर एक कॉमन सब्जेक्ट्स आपल्याला इथे स्टडी करावे लागतात. त्यामधला पहिला सब्जेक्ट्स आहे इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगचं नॉलेज जे आपण 4 वर्ष डिग्री, इंजिनिअरिंगची डिग्री घेताना कॉलेजमध्ये जे सब्जेक्ट शिकलेले आहेत त्या सब्जेक्ट बेसिस आपल्याला नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर जनरल नॉलेज, ज्याला आपण जनरल अवेअरनेस असं सुद्धा म्हणतो. रेझोनिंगला व्हर्बल रेझोनिंग, नॉन व्हर्बल रेझोनिंग सुद्धा आपल्याला इथे यायला पाहिजे. ॲप्टिट्यूड. तर अशा प्रकारे हे 4 सब्जेक्ट एक कॉमन रोडमॅप आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना जर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टरकडे आपल्याला जर करिअर करायचं असेल तर हे 4 सब्जेक्ट तुम्हाला तयार करून ठेवावे लागतील. आणि त्यानंतर पब्लिक सेक्टरसाठी आपल्याला गेट एक्झाम्स द्यावी लागतं. गेट एक्झामच्या स्कोअरवर डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट्स किंवा पब्लिक सेक्टरचे इंटरव्ह्यू होतात आणि इंटरव्ह्यूनंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन्स तिथे झालेलं असतं. तसेच गव्हर्नमेंट सेक्टर्सच्या युनिटकडे जर तुम्हाला जायचं असेल तर त्यांची स्वतःची वैयक्तिक अशी एक एंट्रन्स एक्झाम घेतली जातं. ती एंट्रन्स एक्झाम आपल्याला क्रॅक करायची असतं आणि गव्हर्नमेंट सेक्टरकडे तुम्ही आपलं करिअर करू शकता. मग इंजिनिअरिंगमध्ये जर बघितलं तर आपल्याला बेसिक इलेक्ट्रिकल्स जसं की DC, AC किंवा नेटवर्क्स अशा प्रकारचे जे सब्जेक्ट्स आहेत जे बेसिक इलेक्ट्रिकलच्या अंडर येतात ते आपल्याला स्टडी असायला पाहिजे. इलेक्ट्रिकल मशीन्स म्हणजे AC मशीन्स, DC मशीन्स या सब्जेक्टबद्दल आपल्याला भरपूर असं नॉलेज असायला पाहिजे. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम जसं की ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन्स, इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. इलेक्ट्रिकल युटिलायझेशन्स, इन्स्ट्रुमेंटेशन्स, ज्याला आपण मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन असं म्हणतो, तो सब्जेक्ट आपल्याला चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲनालॉग इलेक्ट्रिकल्स, डिजिटल इलेक्ट्रिकल्स, बेसिक अँड अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स हे आपल्याला यायला पाहिजे. तसेच कंट्रोल सिस्टीम्स हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे आणि अशा या टॉपिक्सवर आपल्याला इंजिनिअरिंगचे काही क्वेश्चन्स या एक्झाम्समध्ये बघायला मिळतात. त्यानंतर येतं जनरल नॉलेज म्हणजेच जनरल अवेअरनेस, ज्याला आपण म्हणू शकतो.
डे टू डे लाईफमध्ये आपलं जे काही सुरू असतं त्याच्याबद्दल आपल्याला एक इन्फॉर्मेशन इथे असायला पाहिजे, पण त्याचबरोबर एक जनरल अवेअरनेस म्हणजेच सायन्ससुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे, जे की आपण 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं असतं. पॉलिटिक्स लास्ट 1 to 2 इयर्सपासून जे की पॉलिटिक्सच्या रिलेटेड इव्हेंट्स असतात किंवा काही महत्त्वाचे जे काही निर्णय घेतले जातात ते आपल्याला माहीत असायला पाहिजेत. रिलिजियसबद्दल आपल्याला माहीत असायला पाहिजे. स्पोर्ट्समध्ये जे काही अपडेशन झालेले असतात ते अपडेशन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. जिओग्राफी रिलेटेड इन्फॉर्मेशन्स आपल्याकडे असायला पाहिजे. करंट अफेअर आणि जनरल अवेअरनेस. तसेच रेझोनिंगमध्ये आपल्याला व्हर्बल रेझोनिंग, नॉन व्हर्बल रेझोनिंग स्टडी करायचं असतं. आता बऱ्याच मित्रांना व्हर्बल आणि नॉन व्हर्बलमधला जो फरक आहे तो सुद्धा माहीत नसतो. व्हर्बल म्हणजे असे काही क्वेश्चन्स असतात की विदाऊट पेन अँड पेज तुम्ही यूज न करता तुम्ही त्या क्वेश्चनचं ॲन्सर ओरली काढू शकता. असे छोटे छोटे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शब्दांचा वापर केला जातो असे जे क्वेश्चन्स असतात त्याला आपण व्हर्बल रेझोनिंग क्वेश्चन्स म्हणतो. आणि नॉन व्हर्बल रेझोनिंग क्वेश्चन्समध्ये शब्दांचा वापर केलेला असतो, नंबर्स असतात, काही सायन्स असतात, काही स्पेशल कॅरेक्टर असतात आणि ह्या नॉन व्हर्बल क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला पेन, पेज, रफ वर्क करायची गरज पडू शकतं. असे हे 2 वेगवेगळ्या लेवलचे रेझोनिंग क्वेश्चन्स असतात आणि ते आपल्याला रेझोनिंगच्या अंडर सॉल्व करायचे असतात. मग पझल्स आपल्याला असतात, सिटिंग अरेंजमेंटचे काही क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात, तसेच ब्लड रिलेशनचे क्वेश्चन्स बघायला मिळतात, एक सिरीजचे क्वेश्चन्स, इमेज बेस्ड क्वेश्चन्स व सिक्वेन्स बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला या रेझोनिंगच्या अंडर्स बघायला मिळतात. त्यानंतर ॲप्टिट्यूड हा पिल्लर येतो. ॲप्टिट्यूडच्या अंडर आपल्याला एरिया, ॲव्हरेज, डिस्काउंट, त्यानंतर LCM, SCF, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस रेशो, प्रॉपोर्शनॅलिटी, स्पीड, डिस्टन्स टाईम, तसेच टाईम अँड वर्कच्या रिलेटेड, तसंच प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स, तसंच वर्क अँड वेजेस व वेन डायग्राम्स, सेट्स. सिलेबस बघून आपल्याला हे समजते की एक क्वांटिटेटिव्ह ऑप्टिट्यूड असतं, म्हणजेच 8, 9, 10मध्ये तुम्ही जे काही मॅथमॅटिक्स स्टडी केलेलं आहे त्या बेसिसवर सगळं काही ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर हे झालं गव्हर्मेंट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरकडे जाण्याचा रोडमॅप आणि त्या रोडमॅपसाठी लागणारे हे जे 4 इम्पॉर्टंट पिल्लर्स आहेत हे आपल्याला यायलाच पाहिजेत आणि प्रत्येकाने याची तयारी करायची आहे जर तुम्हाला खरंच ॲज अ सक्सेसफुल इलेक्ट्रिकल इंजिनियर इन गव्हर्मेंट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टरमध्ये व्हायचं असेल तर. ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मित्रांना पूर असा पैसा कमवायचा असतो तर अशा मित्रांसाठी हा सेक्टर आहे. पण हा मित्रांनो, इथे जसा खूप जास्त पैसा कमवता येतो तसंच इथे पोहोचण्यासाठी जो रोडमॅप आहे तो तितकाच कठीण आहे आणि तितकाच तुमच्यामध्ये टॅलेंटसुद्धा असायला पाहिजे. तर चला तर बघूया प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या नामांकित कंपन्या आहेत. ABB, सिमेन्स, स्नायडर, ऑवेल्स, बजाज, ओरिएंट इलेक्ट्रिकल, क्रॉम्प्टन ग्रूज, पॉलीकॅब वायर अँड केबल्स, आलस्टॉम, फिनोलेक्स, रॉकवेल ऑटोमेशन्स, व्हीगार्ड, किर्लोस्कर, तसेच KEC इंटरनॅशनल लिमिटेड आणि अशा भरपूर बऱ्याचशा स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. तुम्ही ज्या रिजनमध्ये राहतात किंवा ज्या रिजनमध्ये तुम्हाला काम करायचं असेल त्या रिजन्सच्या MIDC एरियामध्ये कोणत्या कोणत्या अशा नामांकित कंपन्या आहेत याची लिस्ट तुम्ही स्वतः तयार करू शकता. आणि माझ्या मते ही लिस्ट इंजिनिअरिंग कंप्लीट होण्याच्या अगोदर तुमच्याकडे तयार असायला पाहिजे. हा प्लॅनिंग तुमचा इंजिनिअरिंग कंप्लीट होण्याच्या अगोदरच असायला पाहिजे की मला किर्लोस्कर कंपनीमध्ये काम करायचं आहे. अकॉर्डिंगली तुमचा प्लॅन असायला पाहिजे की कशाप्रकारे तुम्ही किर्लोस्कर कंपनीमध्ये एंट्री करू शकता.
चला तर बघूया प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण कशा प्रकारे एंट्री करू शकतो. माझ्या अनुभवानुसार मी एक रोडमॅप इथे तयार केलेला आहे. ज्या रोडमॅप थ्रू तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये एंट्री करू शकता. फर्स्ट, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काहीही न करता तुम्हाला डायरेक्टली प्लेसमेंट मिळू शकतं आणि तो पिल्लर्स आहे कॅम्पस थ्रू. कॅम्पस थ्रू तुम्ही या नामांकित कंपन्यांमध्ये सिलेक्ट होऊ शकता आणि डायरेक्टली तुम्ही तुमची पोझिशन ॲक्वायर करू शकता. बट कॅम्पस सिलेक्शन्स हे तुम्ही घेतलेल्या तुमच्या इंजिनिअरिंग संस्थेवर डिपेंड असतं. तुम्ही ज्या संस्थेमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करता आहात त्या संस्थेचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल कशाप्रकारे काम करतो, कशाप्रकारे ते कंपन्यांना इन्व्हाइट करतात आणि कशाप्रकारे स्टुडंटची क्वालिटी त्या संस्थेमध्ये आहेत, अशा बऱ्याचशा पॅरामीटर्सवर हा कॅम्पस पिल्लर्स डिपेंड असतो. मोस्ट ऑफ द कॅम्पस थ्रू सिलेक्ट होणारे 10 to 20% इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतात. सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स हे IIT, NIT किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हा पिल्लर खूप महत्त्वाचा असतो, कॅम्पस सिलेक्शन. पण जर आपण एखाद्या प्रायव्हेट संस्थेतून जर इंजिनिअरिंग कंप्लीट करत असणार तर त्यांच्यासाठी ऑफ कॅम्पस हा एक ऑप्शन अवेलेबल आहे. ऑफ कॅम्पस थ्रू तुम्ही डायरेक्टली कंपनीच्या वेबसाईट पोर्टलवर जाऊन तुमचा रिझ्युमे अपलोड करू शकतात आणि त्या कंपनीने जर तुम्हाला इन्व्हाइट केलं तर तुम्ही तिथे इंटरव्ह्यू देऊन तुमचा टॅलेंट तिथे तुम्ही शो करून तुमची जे पोझिशन आहे ते अशा या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲक्वायर करू शकता. बट कॅम्पस सिलेक्शन्स आणि ऑफ कॅम्पस सिलेक्शन्स हे दोन्ही ऑप्शन्स मागच्या 2 ते 3 वर्षात बऱ्यापैकी कमी झालेले आपल्याला दिसत आहेत. इन्स्टिट्यूट लेवलला कॅम्पस होत नाही आणि इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर ती डिग्री घेऊन तुम्ही जर गेटवर सुद्धा गेलात तरीसुद्धा तुम्हाला एंटरटेन केल्या जात नाही. ओके, बऱ्याचशा वेळेस वेबसाईटवर रिझ्युमे अपलोड करूनसुद्धा आपल्याला कोणताही रिस्पॉन्स कंपनीकडून मिळत नाही. त्यामुळे हे जे 2 ऑप्शन्स आहेत हे बऱ्यापैकी इथे नाही आहेत, पण पूर्वी हे ऑप्शन्स अवेलेबल असायचे आणि यातून आजही 10 to 20% रिक्रुटमेंट प्रायव्हेट सेक्टरमध्ये होते आहे. त्याच्यामुळे मी हे पिलर्स इथे मेन्शन्स केलेले आहेत. त्यानंतर माझ्या अनुभवानुसार वेंडरशिप खूप मोठी अशी नामांकित कंपन्यांमध्ये जर एंट्री करायची असेल तर त्या नामांकित कंपन्यांची काही वेंडरशिप असतात. आता वेंडरशिप म्हणजेच मोठ्या मोठ्या नामांकित कंपनी आपल्या उत्पादनाचा काही छोटासा भाग हा छोट्या छोट्या कंपन्यांमधून करून घेत असतो आणि जर का आपण अशाच एखाद्या छोट्या कंपनीमध्ये काम करून अनुभव घेऊन आपण मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये प्रवेश करू शकतो. जसे की क्रॉम्प्टन ग्रूज जर सपोज एक फॅन तयार करतो आहे आणि त्या फॅनला जी स्टेटर आणि रोटर वाइंडिंग लागते आहे ती क्रॉम्प्टन ग्रूज ही स्वतः तयार करत नाहीत, तर ती स्टेटर आणि रोटर वाइंडिंग ती एका छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून बनवून घेतं. मग त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही तिथे काम करत असणार आणि तुमच्या वाइंडिंगचे डिझायनिंग आणि तुमचे वाइंडिंग आणि तुमची काम करण्याची पद्धत हे जर हळूहळू तुमचं नाव हे क्रॉम्प्टन ग्रूज कंपनीमध्ये जर आलं आहे तर होऊ शकतं की तुमचं टॅलेंट आणि तुमचं वर्क प्रोफाईल किंवा तुमचं काम करण्याची पद्धत बघून तुम्हाला मोठ्या कंपनीतून डायरेक्टली अपॉइंटमेंट येऊ शकतं, तुम्ही तिथे रिक्रूट होऊ शकतात. त्याच्यामुळे हा थर्ड ऑप्शन आहे. मोठ्या कंपनीत जायचं आहे तर त्या कंपन्यांचे वेंडरशिप कोणत्या छोट्या कंपन्यांकडे आहे ते शोधा, त्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करण्याला सुरुवात करा आणि त्या छोट्या कंपनीतून मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही इझिली शिफ्ट होऊ शकता. आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तरी खूप जास्त हा ऑप्शन्स चालतो, म्हणजेच रेफरन्सेस म्हणजेच जर का आपल्या नातेवाईकांपैकी किंवा मित्रपरिवारांपैकी कोणी व्यक्ती मोठ्या प्रायव्हेट सेक्टर नामांकित कंपनीमध्ये जर काम करत असेल तर ते आपल्याला रेफर करू शकतात आणि अशा प्रकारे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रायव्हेट सेक्टर नामांकित कंपनीमध्ये प्रवेश करता येतो. तर रेफरन्स हा सुद्धा एक चांगला ऑप्शन्स आहेत आणि त्यासाठी आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या ब्लड रिलेशन्समध्ये कोण कुठे काम करत आहे हे आपल्याला माहीत असता पाहिजे आणि त्यासाठी त्यांना दसरा दिवाळीला हॅलो हाय गुड मॉर्निंग गुड नाईट आपल्याला करायला पाहिजे. अदरवाईज आपलं इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते नातेवाईक आठवतात आणि तेव्हा ते नातेवाईक आपल्याला मदत करत नाही, कारण की आपण
कधीच त्यांना कॉन्टॅक्ट केलेला नसतो, कधीच त्यांना आपण बोललेलं नसतो. बऱ्याचशा वेळेस नातेवाईकांमध्ये सुद्धा दुरावा असतो. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना 4 वर्षामध्ये करायचे असतात, जेणेकरून ते आपल्याला जेव्हा आपलं करिअर बिल्डअप करण्याची वेळ येईल तेव्हा ते आपल्याला मदत करतील. सो रेफरन्स हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. तर आतापर्यंत आपण बघितलेले प्रत्येक पायरी जी की आपल्याला प्रायव्हेट सेक्टर नामांकित कंपन्यांमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते, अशी प्रत्येक पायरी ही कठीणच आहे, हे आपल्याला समजले आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की या सेक्टरमध्ये जेवढा आपण पैसा कमवू शकतो तेवढीच आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागतं, आपली पोझिशन तिथे बनवावी लागतं. आणि सगळ्यात शेवटी कॅम्पस ऑफ कॅम्पस वेंडरशिपमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं नाही आहे किंवा रेफरन्ससुद्धा तुमचे नाही आहेत, तर सगळ्यात शेवटी तुम्हाला एकच पर्याय उरतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये एंट्री करण्याचा, आणि तो म्हणजे टॅलेंट. वन अँड ओनली. तुम्ही तुमच्याकडे टॅलेंटला कोणताही ऑप्शन्स इथे आपण उभा करू शकत नाही. जर तुमच्यामध्ये जर रिअल जेन्युइन टॅलेंट आहे, तुम्ही खरंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर चांगल्या प्रकारे कंप्लीट केली असेल, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुमच्या टॅलेंटची गरज आहे आणि ते तुमची वाट बघता आहेत. तर अशा प्रकारे हा रोडमॅप आहे आणि याच्या थ्रू आपण प्रायव्हेट सेक्टर्समध्ये एंट्री करू शकतो. बरेचसे काही अदर ऑप्शनसुद्धा आहेत ज्याला आपण हायर एज्युकेशन म्हणतो. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर म्हणजेच अंडर ग्रॅज्युएशन्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जाऊ शकतात. त्यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन की तुम्ही मॅनेजमेंट साईडला जाऊ शकतात, पण मॅनेजमेंट करण्यासाठी चांगल्या इन्स्टिट्यूटची निवड करणे गरजेचं आहे. जसे की IIM अहमदाबादचं एक चांगलं मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट आहे, जे की 100% प्लेसमेंट दरवर्षी मुलांना देते. तसेच टेक्नॉलॉजीमध्ये IIT म्हणून तुम्ही हायर एज्युकेशन्स घेऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे अजून वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये किंवा टीचिंग सेक्टरमध्ये तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, टाईम आहे, घरचा सपोर्ट असेल तर तुम्ही ॲब्रॉडला जाऊन MS सारखी सुद्धा डिग्री घेऊ शकतात. MSला सुद्धा बऱ्यापैकी चांगला स्कोप आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये अवेलेबल आहे. इथे काही बुक्स मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे, जे की मी सुद्धा यूज केलेले होते. त्यामधलं फर्स्ट बुक आहे VK मेहता. बऱ्याचशा मुलांना, प्रत्येक इलेक्ट्रिकल इंजिनिअरला हे बुक माहीत आहे. 5000पेक्षा जास्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. तुम्हाला जर स्टडी सुरू करायचा असेल गव्हर्नमेंट सेक्टरसाठी किंवा पब्लिक सेक्टरसाठी, तर सगळ्यात अगोदर फर्स्ट बुक तुम्ही VK मेहताचं रेफर करा. का बरं? कारण की या बुक्समध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनच दिलेले नाही आहेत, तर त्या क्वेश्चनचा तो जो ऑप्शन करेक्ट आहे त्या रिलेटेड हिंट्ससुद्धा दिलेल्या आहेत, त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे, आणि त्यामुळे आपल्याला ते ऑप्शन करेक्ट का आहे याचीसुद्धा माहिती मिळतं. म्हणून फर्स्ट टाईम जर तुम्ही स्टार्ट करत असणार, या सेक्टरसाठी प्रिपेअर करत असणार, तर फर्स्ट बुक टेक्निकल प्रिपेअर करण्यासाठी VK मेहता तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर थोडी लेवल आपण RK राजपूतमध्ये बघू शकतो. RK राजपूतमध्ये बऱ्याचशा प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत, परंतु त्या आपल्याला समजल्या पाहिजे. चुका आपल्याला आता काढता यायला हवं आहे. पण RK राजपूत सुद्धा एक चांगला ऑप्शन्स आपल्याला सेकंड लेवलला वापरता येईल. त्यानंतर JB गुप्ता, यामध्ये जवळपास 15,000पेक्षा जास्त MCQs आहेत. गेट लेवलचे MCQ, नंतर IAS लेवलचे, MES लेवलचे, जे UPSC MPSC थ्रूदून आपण टेक्निकली फील्डमध्ये एंट्री करू शकतो. अशा ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम्सचे काही MCQs आहेत ते आपल्याला JB गुप्तामध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळतात. त्यानंतर खूप ओल्ड असं बुक होतं M हंडा नावाचं ऑथरचं, M हंडा. तर या बुक्समध्ये सुद्धा बरेचसे काही MCQ आपल्याला बघायला मिळतात, जे की या 3 बुकपेक्षा खूप डिफरंट MCQs आहेत. या 3 बुकमध्ये नियर अबाउट तुम्हाला थोडेफार को रिलेटेड MCQ बघायला मिळतील. फक्त प्रत्येक MCQची लेवल जी असतं, एक बेसिक लेवल असतं, एक अप्लाइड लेवल असतं आणि एक हाय स्किल लेवल असतं. तर असे लेवल्स हे वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात. पण M हंडा या बुकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे MCQ आपल्याला इथे बघायला मिळतं. नॉन टेक्निकल, ज्याला आपण वर्बल, नॉन वर्बल किंवा लॉजिकल रिझनिंग किंवा क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, RS अग्रवाल एक ऑप्शन्स आहेत. त्यानंतर अरिहंत पब्लिकेशनचे बरेचसे ऑप्शन्स आहेत, तुम्ही याला सर्च करू शकतात. नॉन टेक्निकलचे हजारो बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत, ते तुम्ही यूज करू शकतात ॲज पर युअर कन्व्हिनियंट.
So thank you for watching this video. All the best for your future in electrical engineering.